रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। मित्रांनो नमस्कार, मी रामा ॲग्रोटेक कंपनी प्रतिनिधी गणेश देशमाने तुमच्या सर्वांचं या कांदा या पिकामधील भाग क्रमांक 3 यामध्ये सर्वांचं स्वागत करत आहे। तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी नितीन धुमाळ। तर शेतकरी मित्रांनो, गेल्या आठवड्यापासून आपण मागील एपिसोडमध्ये वेगवेगळ्या कांद्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेत आहोत। शेतकरी मित्रांनो, आपण गेल्या एपिसोडमध्ये रोपाची निगा कशी राखायची आणि कांद्याची लागवड कशी करायची, किती अंतरावर करायची आणि कशा पद्धतीने म्हणजे बेड सिस्टीम असून द्या किंवा वापर पद्धतीने असून द्या, आपण ती मागील 2 भागामध्ये आपण सर्व माहिती पाहिली। आपण या भाग क्रमांक 3 मध्ये अति सुंदर अशी माहिती आणि उत्कृष्ट अशी माहिती तुमच्या घेऊन आलो आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघावा आणि तुम्हाला जे तुमचं उत्पन्न काढायचं आहे, क्वालिटी उत्पन्न, तुम्ही ते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आमचा रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तो सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपण आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला आपल्या कांद्याविषयी खूप चांगली माहिती देणार आहोत। तर ज्यामध्ये शेतकऱ्यांचं कांद्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि जे आपलं कानात शेतकरी जे मित्र आहेत त्यांच्या कांद्यामधील उत्पन्न कसं वाढवता येईल त्याकरता आपण माहिती देणार आहोत। तर आपण ह्या व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, कारण मित्रांनो हा एपिसोड इतका महत्त्वाचा आहे की याच्यामध्ये पूर्ण तुमच्या कांद्याची पात, पंजा, त्याच्यानंतर मान ही जर बनली तर कांदा कसा बनतोय, कारण हा जो पार्ट आहे, हा जो भाग आहे, हा पूर्णपणे तुमच्या म्हणजे महत्त्वाचा पार्ट मानला जातो कांद्यामध्ये। तर कांद्याची पात बनली पाहिजे, पंजा बनला पाहिजे, मान बनली पाहिजे आणि पांढरी मुळी चांगली चालली पाहिजे। देशमाने सर, आपण पाठीमागच्या 2 एपिसोडमध्ये जे रोप असेल कांद्याचं त्याबद्दल तुम्ही चांगली माहिती दिली, उत्कृष्ट प्रतिक्रिया आपल्या शेतकऱ्यांना दिली, किंवा कांद्याच्या लागवडीपर्यंतची पण चांगली माहिती तुम्ही शेतकऱ्यांना दिली। आता आपण हा जो कांदा बघताय तो कांदा आता हा 55 ते 60 दिवसाचा कांदा आहे, बरोबर आहे। तर हा 55 ते 60 दिवसाचा कांदा होण्यासाठी, ह्याची साईज होण्यासाठी तुम्ही काय शेतकऱ्यांना सल्ला द्याल? सर, तुम्ही आपल्या कांद्याविषयी तुम्ही हा प्रश्न खूप चांगला विचारला आहे, कारण हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। कारण बऱ्याच ठिकाणी हा खरीप कांदा घेतला जातो आणि बऱ्याच ठिकाणी हा पावसाळी कांदा आपण म्हणतो, कारण पाण्याची अडचण असते। तर हा कांदाचं म्हणजे शेतकऱ्यांना उत्पन्न देणारं पीक आहे, दिवाळी करणारं पीक आहे। तर हे दिवाळीमध्ये लक्ष्मीचं म्हणतो आपण, लक्ष्मी तिथे बऱ्याच शेतकऱ्यांचा हा विषय आहे। तर तुम्ही हा प्रश्न चांगला विचारला की शेतकऱ्यांनी या पिकासाठी आपलं ज्ञानशक्ती मागच्या आपण भागामध्ये पाहिलं की हा कांदा कसा बनला पाहिजे आणि आता कांद्याची लागवड बघितली। हो, तर मग आपण हा जो कांदा बनवला आहे, समजा तुम्ही म्हणता 50-50 आपण दिवस कांदा झाला आहे आपला, तर त्याच्यानंतर तुम्हाला म्हणतो की ह्या कांद्याचे म्हणतो की ही मान बनली पाहिजे। आता तुम्ही म्हणता आपण मागच्या वेळेस आपण ज्ञानशक्ती, रूट मॅजिक, त्याच्यानंतर आळवणी केली, त्याच्यानंतर आपण निमकरणची फवारणी सांगितलं होतं, तुम्ही सगळं शेड्यूल सांगितलं। निमकरणची फवारणी घेतली तर आपण मागच्या भागामध्ये, त्याच्यानंतर रामागोष्टी टीमग्रोथची पण म्हणजे पात आपल्याला कशी फुगवली पाहिजे, पात फुगली पाहिजे किंवा पंजा बनला पाहिजे। तर आपण आता या प्रकारचा आपण मित्रांनो की दारवा चालला आहे, त्याच्यानंतर खाली जे कंद आहे ते कंद पण चांगला फुगू राहिला आणि मान ठिकीला आता बनायला चालू झाले आणि त्याच्यानंतर हा पंजा म्हणतो आपण। पातीची हाईट देखील चांगली आहे, जवळजवळ पातीची आपली हाईट जवळजवळ 2.5 फुटापर्यंत पातीची हाईट समजा। तर असा कांदा बनायला आपण ज्ञानशक्तीचा आपण वापरले। त्याच्यानंतर आपण ह्या कांद्याकरता आपण रामा ॲग्रोटेक कंपनीचं ओरिजिनल बायोसमृद्धी कांदा स्पेशल, रूट मॅजिक आणि मायक्रोटन याच्यामध्ये आपण खालून पाण्यावाटं सोडलेलं आहे। म्हणजे ज्ञानशक्ती पहिल्यांदा सोडल्यानंतर पुन्हा तुम्ही बायोसमृद्धी सोडले कांद्याला? हा, कांदा स्पेशल आपण सोडले। आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीचं बायोसमृद्धी कांदा स्पेशल मागील गावरान कांद्याकरता भरपूर शेतकऱ्यांनी वापरलं आणि त्यांनी त्या प्रोडक्टनी इतका धुमाकूळ घातला की शेतकऱ्यांनी प्रत्येक KSK दुकानाला किंवा अदर ठिकाणी एकमेकाला शेतकरी सांगत गेले की बायोसमृद्धी कांदा स्पेशल सोडलं पाहिजे, त्यामुळे कांद्याची चांगली मान बनतीये, पात बनतीये, पात फुगतीये। कारण मित्रांनो, पात जर बनली तर मान बनतीये, मान बनली तर कांदा बनतोय आणि ह्या सर्व गोष्टी जर असत्या पोषकमध्ये तर 100% तुमचा कांदा चांगला बनल्याशिवाय राहणार नाही। सर, आपण आता 50-55 दिवसाच्या कांद्यापर्यंत आलेलो आहे, कांद्याची साईज वगैरे ही आहे। तर आता पावसाळी वातावरण आहे, वातावरण बदलतंय, तर ह्याच्यासाठी आपण खालून मुळकूज होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा आपलं बुरशीनाशक वरून फवारणीद्वारे काय दिलं पाहिजे?
तुम्हाला तुम्ही एकदम खूप चांगला म्हणजे प्रश्न विचारला. कारण हा जो भाग आहे, कारण हा जो सिच्युएशन असते तर हा पूर्णपणे काय माहिती का, त्यावेळेस वातावरण खूप खराब असतं आणि त्यावेळेस पाऊस होत असतो आणि बऱ्यापैकी त्याला बुरशी लागू शकते आणि करपा पडण्याची दाट शक्यता असते. त्याला मला असं वाटतं की रामा ॲग्रोटेक कंपनीचं तुम्ही याकरता बुरशीनाशक आलेलं आहे इन्व्हर्टर म्हणून, इन्व्हर्टर आणि त्याच्यामध्ये लोहा किंग ही दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमची पात खराब होणार नाही, तुमचे पात करपणार नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी काय होतं आहे, थ्रिप्स किंवा मावा पडल्यानंतर त्या पातेमधील जे थ्रिप्स असतात ती पूर्ण पात चाटतात. पात चाटल्यानंतर काय होतं, बऱ्याच ठिकाणी पात पूर्णपणे पिवळी पडते, पातेमध्ये म्हणजे कमतरपणा येतो, त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शेंडे करपा चालू होतात. त्याच्यामुळे तुम्ही रामा ॲग्रोटेक कंपनीचं तुमचा 10-50 कांदा तुम्ही त्यावेळेस नाही का इन्व्हर्टर प्लस त्याच्यामध्ये आपलं लोहा किंग आणि त्याच्यामध्ये बायो 100ची फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या कांद्याची पात चांगली फुगणार आहे आणि दुसरी गोष्ट बुरशीपासून चांगला बचाव होणार आहे. आता तुम्ही जे औषध सांगितलं सर, ते शेतकऱ्यांना याचं प्रमाण काय आहे? आता मित्रांनो तुम्हाला म्हणतो की याचं घेताना प्रमाण हे 1.25 ml ते 1.5 ml पर्यंत पर लिटर प्रमाणे तुम्ही फवारणी घेतली पाहिजे. तर ह्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही फवारणी घेतली तर तुम्हाला चांगला फायदा होणार आहे त्यामध्ये. म्हणजे वातावरणाचं तुमचं काही बदल असू द्या किंवा समजा आता काही शेतकऱ्यांना कंटिन्यू 8-10 दिवस पाऊस चालू असतो, शेतकऱ्यांना फवारणी करता येत नाही. जर आता फवारणी केल्यानंतर 1 तासाभरामध्ये पाऊस येतो, त्यासाठी आपलं स्टिकरमध्ये आपलं कुठलं प्रॉडक्ट आहे? मग ते सांगितलं ना की तुम्हाला ह्याच्यामध्ये यूज करताना जेणेकरून पाण्याचं जर पाणी खराब असेल, पीएच बॅलन्स म्हणून आपलं बायो 100 काम करते, त्यानंतर तुमचं स्प्रेडर म्हणून काम करते, म्हणजे पातीवरती आपलं औषध पडल्यानंतर स्प्रेड करायचं काम करते, त्याच्यानंतर तुमचं पेनिट्रेटर म्हणून काम करते, म्हणजे ते औषध जे आहे हे पाची पर्यंत छिद्र असतात त्याच्यामध्ये ते घुसवायचं काम ते करते, म्हणजे ते औषध आपलं पूर्णपणे लागू होते. तुम्ही आता मला असं वाटलं की स्प्रे केला तरी पाऊस झाला तर काही घाबरायची काळजी नाही, कारण मात्र आपण त्याच्यामध्ये बायो 100 असं स्टिकर आहे, पेडर आहे, पेनिट्रेटर म्हणून ते एकदम फास्ट काम करते, म्हणजे घाबरण्याची अजिबात गरज नाही. म्हणजे बायो 100 जर असेल तर शेतकऱ्यांना पावसात जरी तुम्ही पाऊस येण्याच्या अगोदर जरी औषध फवारणी केली तरी कुठलीच घाबरायची गरज नाही, काय नाही. तुमचं औषध त्याच्यामध्ये लागू होणार आहे आणि हे काम तसं फास्टमध्ये करणार आहे. आणि आपण जे हे कांदा स्पेशल सोडलंय सर, तर हे कांदा स्पेशल सोडताना एकरी ह्याचा डोस काय आहे? कांदा स्पेशलचा एकरी प्रमाण काय आहे? तुम्हाला असं वाटलं की एका एकराला तुम्हाला कमीत कमी म्हणजे कंपनी सांगते कमीत कमी तुम्हाला एकराला 5 लिटर वापरणं आवश्यक आहे. तुम्हाला असं वाटतं की राहून आपला रिझल्ट भारी भेटला पाहिजे, 10 लिटर वापर तरी काय हरकत नाही. तुम्ही शेतकऱ्याच्या मर्जीवरती आहे की त्यांना असं वाटतं मला जास्त रिपोर्ट भारी काढायचा फास्टमध्ये कमी दिवसामध्ये कमी वेळेमध्ये, तर तुम्ही 10 लिटर सोडलं तरी हरकत नाही. तसं 5 लिटरमध्ये आपलं सफिशियंट चांगलं रिझल्ट भेटतं आहे. देशमाने सर, हे कांदा स्पेशल सगळीकडे आपण ऐकतोय, बायोसमृद्धी कांदा स्पेशल, तर हे बायोसमृद्धी कांदा स्पेशल नक्की करतंय तरी काय काम? अहो तुम्हाला सांगतो की तुम्ही मागील शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण मला एक विनंती राहील की तुम्ही मागील आपले रामा ॲग्रोटेक हे यूट्यूब चॅनल आहे आपलं, त्याला फक्त तुम्ही एकदा चेक करा, सबस्क्राईब करा आणि डाउनलोड बघा की रामा ॲग्रोटेक कांदा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की गावरान कांद्याचे आपले भरपूर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला पडलेले आहेत. आणि त्या कांदा स्पेशलनी चक्क गावरान कांद्यामध्ये बरेच शेतकरी जे आहे रासायनिक खताचा वापर करत नाही, कारण आपला कांदा साठून राहायला पाहिजे म्हणून लोक बऱ्याच ठिकाणी त्यांनी रासायनिकला बगल देऊन रामा ॲग्रोटेक कंपनीचं बायोसमृद्धी कांदा स्पेशल त्यांनी वापरलं. आणि तुम्हाला सांगतो की त्या कांदा स्पेशल वापरल्यानंतर शेतकऱ्यांचा आजपर्यंत कांदा इतका टिकून आहे, कुठं काजळी आली नाही, कुठं म्हणजे खराब झाला नाही. कांद्याची जी म्हणतो ना आपण दारवा म्हणतो, कारण आपण गावरान कांद्याचा दारवा जो आहे खालून कापीत नसतो, फायदाचा आपण टाकत असतो, जेणेकरून असं तुम्ही पाहिलं की आज कांद्याची कलर आहे, पत्ती चांगला आहे, 3 पत्ती कांदा म्हणतो आपण, पत्ती जरी काढली तरी पण तुम्हाला 3 पत्ती कांदा निघतोय आता पण. तर ही शेतकऱ्यांची पसंती आहे, कलर आला आहे टिकून. आता म्हणजे सप्टेंबर महिना लागला तरी पण आतापर्यंत कांदा टिकून आहे, कारण आता बाजार कमी असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला कांदा अजून मार्केटला काढला नाही. म्हणजे त्यांचा म्हणजे भरोसा असा बसून गेला आहे की आता वापरायचं फक्त कांदा स्पेशल वापरायचं आहे, कारण हा कंपनीने दिलेला तो प्रोडक्ट आहे, शेतकऱ्यांनी ते उचलून धरलेलं आहे, कारण फक्त रिझल्ट. कारण शेतकरी आता कंपनी जाहिरात चालू केली करायला की इतर शेतकऱ्यांबरोबर आपलं वापरणं गरजेचं आहे. कमी स्वस्तामध्ये भारी रिझल्ट देणार आहे, रासायनिक खतापेक्षा कधी पण भारी काम करणार आहे. बरं सर, आता हे कांदा स्पेशल तुम्ही म्हणताय, हे कांदा स्पेशल काय भागामध्ये 5 महिन्याचा कांदा असतो, काय भागामध्ये 3 महिन्याचा कांदा असतो. म्हणजे आता आपला अहमदनगर जिल्हा असेल किंवा बाकीच्या काही बऱ्याच ठिकाणी 3 महिन्याचा कांदा असतो. म्हणजे हे कांदा स्पेशल तुम्ही 5 महिन्याच्या कांद्याला पण वापरू शकता आणि 3 महिन्याचा पण वापरू शकता का? बरोबर आहे.
तुम्ही आता हा प्रश्न खूप चांगला केला. हा म्हणजे काय माहिती का, कन्फ्यूज करणार प्रश्न आहे. कारण 5 महिने कांदा आणि 3 महिने कांदा. मित्रांनो, या ठिकाणी असं असतं की 5 महिने कांदा म्हणलं तर हा पेर कांदा असतो किंवा तुमचा कांदा फुकलेला असतो. त्याला त्या कांद्याला अवधी असतो कमीत कमी 5 महिने. आणि तुम्ही जर कांदा रोप लावून 1.5 महिन्याचा रोप लावून तुम्ही लागवड केली असेल, तो कांदा आपला 9 दिवसामध्ये निघत असतो. तर हा माझं म्हणणं काय माहिती का, तुम्ही हा जो विषय आहे की तुम्ही हा पेर कांदा असन किंवा तुमचा पेक कांदा असन, तर तुम्ही बायोसमृद्धी कांदा पेस्टल हे 2 ते 2.5 महिना 2.5 महिन्या दरम्यान तुम्ही कांदा पेस्टल वापरणं गरजेचं आहे. तोपर्यंत तुम्ही ज्ञानशक्ती वापरू शकता. त्याच्यानंतर आपलं भरपूर बाकीचे प्रोडक्ट आहेत की ते बायोक्रांती म्हणून आपलं प्रोडक्ट आहे की खूप म्हणजे की आपली ती जमिनीमध्ये ते मित्रांनो, आपण ही जमीन आहे, ही जमीन आपली आज पहिले म्हणजे बिगर खताची जमीन नसून आपल्या ऑलरेडी जमिनीमध्ये खतं भरपूर आहेत आणि याच्यामध्ये बॅक्टेरिया बेस असणं गरजेचं आहे. तर रामा ॲग्रोटेक कंपनीचे एक दमदार आणि दर्जेदार प्रोडक्ट म्हणजे बायोक्रांती हे काय करतं, तुमच्या जमिनीत असलेले खतं आपटे करायचं जे काम करतं, त्याला तुम्ही आपल्या 5 ते 10 किलोग्राममध्ये 12 घंटे भिजवून त्या बायोक्रांतीमध्ये व्हॅमॅक्स टायमवर साखर टाकून तुम्ही ते सोडलं, तुम्ही सोडलेले जे पहिले जुने खतं आहेत ते खते आपटे करायचं काम ते करतं, जेणेकरून तुमचा खर्च वाचणार आहे आणि तुमच्या जमिनीत जे खतं आहे ते उचलून जमिनीचं तुमचं सुपीकता वाढणार आहे. तर देशमाने सर, कांदा पिकाला आपण पहिल्यांदा रोपाला झालं, नंतर ज्ञानशक्ती झालं, नंतर तुम्ही कांदा स्पेशल बायोसमृद्धी वापरायला आपल्या शेतकऱ्यांना सल्ला दिला, त्यानंतर बायोक्रांती दिला. तर रामा ॲग्रोटेकचे अजून अशी कुठली दर्जेदार उत्पादन आहेत की ती कांद्यामध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतात आणि शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न काढून देऊ शकतात. तर कुठली अशा अजून कुठली प्रोडक्ट आहेत? तेव्हा सर, तुम्ही जो हा प्रश्न केला आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण शेतकरी मित्रांचं खर्च खूप होऊन जातो आणि मग काय मारावं काय नाही असं होतं. कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं, हा जो कांदा आहे खरीप कांदा, त्याच्यामध्ये तुम्हाला थ्रिप्स आणि मावा याची तुम्हाला भरपूर म्हणजे जे आहेत ना, खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते. आणि त्या थ्रिप्स माव्यामुळं बऱ्याच ठिकाणी पात करपत असते आणि त्या पात तुमची करपली का तुम्हाला ते पात कंट्रोल होत नाही. याच्यामध्ये भरपूर करपा असतो, पिवळा करपा असतो, काळा करपा असतो, तुमचा परत जांभळा करपा असतो, पावसाचं वातावरण. तर ह्या अशा प्रकारचे करपे असतात. पण त्याला तुम्हाला करपायचं कारण काय असतं महत्त्वाचं म्हणजे तुमचा थ्रिप्स आणि मावा. तुम्हाला थ्रिप्स मावा कंट्रोल जर केला तुम्हाला हा करपा येणार नाही. कारण थ्रिप्स माव्याने तुमची पात चाटल्यानंतर बऱ्याच ठिकाणी ती शेंडे पिवळे पडतात, त्याच्यानंतर ती पात कमकुवत बनते, त्याच्यामुळे तुमचा हा करपा वाढू शकतो. आणि दुसरी गोष्ट, एक ढगाळ वातावरण असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. पण शक्यतो करून बरेचसे प्लॉट तुमच्या थ्रिप्स आणि माव्यामुळे तुमचे कांद्याचे प्लॉट खराब होत असतात. तर मग तुम्हाला सांगू शकतो की आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीचं दमदार प्लॉट म्हणजे लोहा किंग आणि तुम्ही जर इन्व्हर्टरचं यूज केलं कॉम्बिनेशनमध्ये तर खूप चांगला रिझल्ट भेटतोय. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मागच्या वर्षी ज्यावेळेस लाल कांदा होता त्यांनी मार्केटमध्ये भरपूर अशा MNC कंपन्या आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी ते MNC कंपनीचे प्रोडक्ट वापरले. पण काही शेतकऱ्यांना असं कळलं की यांनी असं फवारा मारला शेजारी, तर त्यांनी त्यांना विचारलं काय मारलं, त्यांनी म्हणले रामा ॲग्रोटेक कंपनीचं मी लोहा किंग आणि निमकरण कॉम्बिनेशन मारल्यानंतर पूर्ण मावा गेला. गेल्या वर्षीचा तुम्ही अनुभव सांगताय की शेजारी प्लॉटला MNC कंपनीचं औषध वापरले आणि त्याच्याच शेजारी आपलं रामा ॲग्रोटेक कंपनीचं लोहा किंग वापरले, तर त्या प्लॉट मध्ये भरपूर बदल आहे. त्यांनी मान्य केलंय की आम्ही एवढे भारी स्प्रे मारलेत MNC कंपनीचे, दमदार म्हणजे नामांकित कंपनीचे मारलेत, आणि तुम्ही असा तुमचा प्लॉट कसं काय एवढा हिरवा राहिला, आपला जवळ प्लॉट आहे. तर तुम्ही मला त्या शेतकऱ्यांनी त्याचे सांगितले शकता की मी आपलं फक्त लोहा किंग आणि निमकरण मारले तरी मला इतका फरक पडला आहे. तर त्यांनी त्या निमकरण आणि लोहा किंग या प्रोडक्टविषयी त्यांनी वापरल्यानंतर त्यांना फरक दिसला. त्यांनी आपलं रामा ॲग्रोटेक कंपनीचं जे त्यांनी मला म्हणले की आता मला फुगणी करता तुमचं काही प्रोडक्ट आहे का, तर त्यांनी मला ते प्रोडक्ट विचारलं. तर त्यांना मी सजेस्ट केलं की रामा ॲग्रोटेक कंपनीचं फुगणी करता तुम्ही बायोसृष्टी आणि सायझर 999 आणि रूट मॅजिक या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून सोडा. कारण मित्रांनो, या शेतकऱ्याला फक्त थ्रिप्स करता त्यांना रिझल्ट भेटला. त्यांनी पुढचा जो डोस आहे कांदा फुगणी करता त्यांनी एकदम 100% कंपनीत भरोसा ठेवला आणि त्यांनी रामा ॲग्रोटेक कंपनीचं बायोसृष्टी सायझर 999 रूट मॅजिक त्यांनी माझ्या भरोश्यावर त्यांना रिकमेंड केलं, त्यांनी वापरलं. त्यांनी मला परत फोन केला 15 दिवसामध्ये, सर खूप फरक पडला, पातेमध्ये पण चांगली म्हणजे पातं चांगली फुगली, मानं चांगल्या बनल्या आणि साईज पण व्हायला लागली आणि खाली दारवा पण चांगला राहिला. त्यामुळे कंदाची साईज पण चांगली वाढली आणि दारवा वाढल्यामुळं काय होतं, बऱ्याच ठिकाणी जे आम्ही खतं टाकले होते ते आपटे खायला सुरुवात लागले. त्याच्यानंतर मला फरक चांगला वाटला. तर शेतकरी मित्रांनो, कांदा पातीची संख्या चांगली दिसते किंवा कांदा हिरवागार दिसतोय, पण कांदा जर आपण बघायला गेलो, उपटायला गेलो तर खाली साईजला बारका लिंबाच्या आकाराचाच दिसतोय. तर देशमाने सरांनी आम्हाला साईजवरती सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलंय. पुन्हा एकदा सर, तुम्ही कांद्याची जर साईज बनवायची असेल तर कुठलं प्रॉडक्ट वापरलं पाहिजे हे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी तुम्ही सजेस्ट करा.
मित्रांनो म्हणजे तुम्हाला तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न हा असतो की सर आता पात तर चांगली बनली आहे आणि मान पण बनली आहे, पण आता ही साईज होत नाही आहे, याला काय केलं की पाहिजे तुम्हाला म्हणजे हा म्हणजे शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की आता एवढा खर्च केला आहे त्याच्यानंतर कांदा फुगत नाही आहे, याला काय केलं पाहिजे दुसरं. तर त्यांना मी सांगू शकतो मित्रांनो की तुम्ही रामा ॲग्रोटेक कंपनीचं बायोसृष्टी, सायझर 999 आणि रूट मॅजिक ते वापरा. पण आता कंपनीचं आत्ता आलेलं प्रोडक्ट आहे दमदार, की आता त्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांनी आत्ता कांद्याकरता तर एकदम दमदार प्रोडक्ट आहे ते, आणि आता डाळिंबा करता म्हणजे जबरदस्त त्यांनी काम केले, फुगवण केली आहे, कलर आणला आहे, चमक आणली. ते म्हणजे रामा ॲग्रोटेक कंपनीचं रोडोके म्हणून प्रोडक्ट आहे मित्रांनो. तुम्ही रोडोके प्लस त्याच्यामध्ये तुम्ही रंगारी हे कॉम्बिनेशन करून फोडलं, तुम्हाला 100% तुमच्या कांद्याची साईज होणार आहे, फुगवण होणार आहे, त्याच्यानंतर चांगला चमक येणार आहे कांद्यामध्ये. आणि तुम्ही सांगतो की भविष्यामध्ये तुम्ही गावरान कांदा करत असताल तर जरूर तुम्ही हे प्रोडक्ट वापरा, कारण तुमचा कांद्याची टिकवण क्षमता चांगली वाढणार आहे आणि तुमच्या भविष्यामध्ये तुमचा कांद्याचा पैसा चांगला होणार आहे. देशमाने सर, आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम हा असतो, काय भागामध्ये आता दसऱ्यापर्यंत पावसाचं वातावरण असतं, काय शेतकरी दसऱ्यापर्यंत कांद्याला पाणीच देत नाहीत. बरं, जर कांद्याला जर पाणी जर दिलं नाही तर 8-8 दिवस, 15-15 दिवस, महिना काय लोक कांद्याला पाणी देत नाहीत. मग तुमची ही खतं, औषधं, सायझर सृष्टी हे जर सोडायचं ठरलं खालून तर शेतकऱ्याला आपल्याला सोडता येत नाही. तर सायझर सृष्टी तुम्ही जे नवीन प्रॉडक्ट सांगितलंय साईजसाठी, सायझर सृष्टी उपाय म्हणून जे प्रॉडक्ट आहे ते तुम्ही खालून सोडायला सांगितलंय, ते फवारणीसाठी चालतं का? कुठलं? रोडोके. हो. तुम्हाला असं वाटलं की मित्रांनो की तुम्हाला आता कांदा तुम्हाला हार्वेस्टिंग करायचा आहे, तर तुम्हाला हार्वेस्टिंग करायचं कांदा तुम्हाला, तर त्यावेळेस तुम्ही रोडोके 200 लिटर पाणी म्हणजे जर भिजावता जर कांदा येत नसेल तर फवारणीसाठी वापरू शकतो का? 100%. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला जर फवारणी घ्यायची असेल की तुम्हाला कांदा काढायला तुम्हाला फक्त 15 दिवस ते 20 दिवस तुमचे बाकी असतील किंवा 25 दिवस तुमचे बाकी असतील, तर तुम्ही रामा ॲग्रोटेक कंपनीचं तुम्ही वरतून रंगारी आणि रोडोकेचं कॉम्बिनेशन जर फवारणी दिली तर खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. कांदे चांगले फुगवून होणार आहे, कारण चमक होणार आहे कांद्यामध्ये आणि कलर चांगला येणार आहे. महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की कांदा हा बनत असताना, कारण एक कसं असतं, कांद्याची तुमची मान बनली, पात बनली, त्याच्यानंतर तुमची खाली कंदाची साईज पण चांगली झाली, पण पांढरी मुळी पण आहे, पण तुम्हाला असं वाटतंय साईज झाली पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की कांद्याची पात आहे, हिला आपण पात्यामध्ये ती रस म्हणतो, ते रस म्हणजे शर्करा असती. तर शर्करा ही पूर्णपणे उतारल्यानंतर कांदा बनत असतो. कारण शेतकरी मित्र आहेत कांदा उत्तर आपले पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर खूप तज्ञ शेतकरी आहेत, त्यांना माहिती आहे की शर्करा जर उतरली, कारण पात चांगली फुगली, पात चांगली बनली, पात चांगली हाईट बनली, तर ह्या पातीतील जी शर्करा ती उतरत असते, त्याच्यापासून कांदा तयार होत असतो. त्याच्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही पातीकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण तुमचा पात जर करपून गेली तर तुमचा कांदा बनणं ही अशक्य गोष्ट राहते, कारण बऱ्यापैकी पातीवरच तुमचा कांदा बनत असतो. सर, जर कांद्याला मार्केट जर वाढत असेल आणि हा 3 महिन्याचा कांदा जर आपल्याला कमी कालावधीमध्ये जर मार्केटपर्यंत पोचवायचा असेल, मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला कांद्याला बाजार चांगले भेटते, आत्ता बाजार चांगले आहेत आणि आपल्याला ते बाजार चांगले भेटले पाहिजे, तर त्याला तुम्हाला असं वाटतं असेल की आपला कांदा लवकर आला पाहिजे मार्केटमध्ये, तर तुम्हाला रामा ॲग्रोटेक कंपनीने डोस जर डबल जर केला तरी काय हरकत नाही. तुमचा कमी वेळामध्ये तुमचा कांदा लवकर पोहोचणार आहे. तर तुम्ही बायोसृष्टी 10 लिटर आणि सायझर 1 लिटर आणि रोड पाहिजे तुम्ही 2 पॅकेट वापरले, 100% तुमचा कांदा बनणार म्हणजे बनणार. कमी वेळामध्ये तुमचा क्वालिटी माल येणार आणि तुम्हाला तुमचं ते कांदा तुम्ही खर्च केला आहे तर तुम्हाला उत्पन्न चांगलं भेटणार. तर देशमाने सर, तुम्ही आमच्या तमाम शेतकरी, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा आपल्या रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल समजावून सांगा. मित्रांनो, आपल्याला जर तुम्हाला असं कांदा बनवत असेल भारी एकदम, तुम्हाला रामा ॲग्रोटेक कंपनीचे सर्व उत्पादन वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपण ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी कांदा स्पेशल, रूट मॅजिक, त्याच्यानंतर रामा कॅल्शियम बोरॉन, त्याच्यानंतर तुम्हाला रोडोके, नंतर बायोक्रांती, परत तुम्हाला सांगतो व्हॅमॅक्स, त्याच्यानंतर तुम्हाला नीमकरंज, लोहा किंग म्हणजे इन्व्हर्टर, असे रंगारी, असे भरपूर प्रोडक्ट आपले आहेत. तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही वापरत चाला. तुम्हाला सांगतो मित्रांनो, रासायनिक खताची अजिबात तुम्हाला गरज लागणार नाही. का मित्रांनो म्हणतो की रासायनिक खत तुम्ही वापरल्यानंतर म्हणतो ते रासायनिक खतं लागू व्हायला कमीत कमी महिनाभर लागतो. तर आपले जे खतं आहेत लिक्विड फॉर्ममध्ये ते तुम्हाला सोडल्यानंतर तुम्हाला 1 हफ्त्याच्या आतमध्ये तुम्हाला पात बनणार आहे, कांद्याची मान बनणार आहे आणि जारवा चालणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला महिना घालण्यापेक्षा
तुम्ही एक 5 दिवसामध्ये हप्त्यावर तुम्हाला रिपोर्ट भेटणार आहेत. तर मला म्हणणं आहे की सर्व शेतकरी मित्रांनी कमी वेळेमध्ये आपल्याला फास्ट काम कोण करते आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे कुठं वाचतात. म्हणजे खर्च होतोय आपला कांद्याला एकरी 50,000 रुपये आणि पट्टी होती आपली 80,000 ते 1 लाख रुपये. तर हे परवडेबल नाही आहे. तर मित्रांनो, आपल्या शेतकरी मित्रांनो, तुम्ही खर्च कमी केला पाहिजे आणि आपल्या उत्पन्न वाढलं पाहिजे. कारण आपलं उत्पन्न वाढलं तर आपल्याला हे शेती आपल्याला परवडणार आहे. कारण बरं शेतकरी म्हणतात की सर कांदा करायला परवडत नाही कारण लागणीला 10,000 रुपये खर्च आहे, परत काढणीला 10,000 रुपये खर्च आहे, परत तुमचे खताचे खर्च आहे. तर असा हा खर्च खूप होऊन जातो. तर मित्रांनो, तुम्ही कमी खर्चामध्ये कमी बजेटमध्ये कांदा बनवायचं काम करा. ते फक्त मार्केटमध्ये आत्ता एकमेव कंपनी आहे ती म्हणजे रामा ॲग्रोटेक. ते तुम्ही उत्पन्न वापरा आणि तुमच्या उत्पन्नामध्ये उत्पन्न वाढवून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, हाचा एपिसोड होता कांद्यामधील साईजवरती, मानेवरती आणि कांद्याची फुगवणवरती. तर आपण असाच पुढचा एपिसोड घेऊन भेटूया हार्वेस्टिंगमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, पाहायला विसरू नका रामा ॲग्रोटेकचा शेतकऱ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. प्रश्न तुमचे उत्तर आमचे. प्रश्न तुमचे उत्तर आमचे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आमचे. प्रश्न तुमचे उत्तर आमचे.